नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ. आणि आमची समूह उठली बघा आत्ता 6:30 वाजता. आत्ताच आमच्या आंघोळी वगैरे झाल्या आणि मंदिरावर आरती चालू झाली बघा. समूह पण आपली संध्याकाळी आरतीला जाते बघा ताई, आणि छान अशा टाळ्या वाजवती. तिला खूप आवडतं आरतीला जायला. आणि आज आम्ही जाणार आहे संभाजीनगरला जाहिरातीसाठी. तर समोर व्हिडिओ नक्की बघा. समूह घरीच राहणार आहे ना पिल्लू. सोनू चालला बघा ताई दूध आणायला. लांब जावं लागतं लेकराला सकाळी सकाळी 7 वाजता रोज, पण मग ताजं दूध मिळतं त्याच्यामुळं काही वाटत नाही. हळू जा रे. आणि त्यांनी आज पूजा वगैरे सगळं आवरून घेतलं बरं का. 2 दिवसांनी तो आमच्यासोबत 6 वाजताच उठतोय, त्याच्यामुळे सगळे कामं व्यवस्थित होत आहे. आमच्या सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, देवपूजा झाली, आता चालू आहे स्वयंपाकाची तयारी. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. तर अशी पूजा वगैरे करून घेतली बघा त्यांनी मस्त. थोडे दिवस आहे बघा देवांची देईन, नंतर मग छान असं देवघर आहे तिकडं मस्त. तर इकडे झालेली पूजा आणि इकडे चालू आहे आईची स्वयंपाकाची तयारी. मला ताण लागली, परत चालले आलो पाणी प्यायला. सकाळी उठून पाणी पिऊन म्हणतात, मला पण ताण लागले. आज रात्री पाणीच पिलं नाही मी. सकाळी उठल्या ना ग्लास भरून तांबे भरून पाणी प्यावं म्हणते, बरोबर आहे. तर इकडं कुकर ठेवलेलं आहे बघा. कुकरमध्ये टाकणारे उडदाची डाळ आणि याला तेला मिठामध्ये करायची आम्हाला. तर इकडं उडदाची डाळ धुरायला बघा आई. आणि मी आता जोडजाड करून ठेवते नळ्याची, म्हणजे लवकर पाणी देता येईल आम्हाला. घराचं काम चालू झालं, पण माझ्या मागं आणि सोनू मागं नवीन काम लागलं. सकाळी आंघोळ वगैरे केली की पहिले पाणी मारून घ्यायचं. इकडं चालू बघा आमचं पाणी मारलं. सोनू इकडं ओढ नाही, तिकडनं मारत आणलं मी. आता थोडं कळालं खालून जोडायला आम्हाला डायरेक्ट खाऊ नसल्यामुळे कुकरीच्या गी दाखवतो ना कसं जोडायला लागतं. आणलं बघा मी सगळी भिंत मारे. आता नाही दिली आपली थोडीशी भिंत इकडे. एवढं झालेलं आहे खालचं बांधकाम आपलं. चहा घ्यायची राहिली अजून आमची, पण म्हणलं एकदा पाणी मारू, टाक्या भरून घेऊ आणि मग घेऊ आम्ही चहा. म्हणलं तर मला संभाजीनगरला जायचं होतं या जाहिरातीसाठी, त्याच्यामुळे मग पटपट आवरून घेतलं की आई आणि सोनू समूला पण सांभाळतो आणि आपल्या मुलाचे पेशंट पण करतो. तर बघू आता काय होतं. सोनूच पप्पा उठल्यावर कळणार आहे तेव्हा निघायचे जायचे का नाही म्हणून. पण ते रात्री मला बोलले होते की आपल्याला उद्या जायचं. तर मी आज गेले तर दाखवून तुम्हाला प्लॉटिंगच्या जाहिरातीसाठी जाणार आहे बघा. आताच पाणी वगैरे मारून घेतलं बघा ताई. आणि सोनू म्हणे मम्मी तुझा आता समूकडं समोर दूध पाजायला खाली. तिचं दूध गरम झालेलं आहे बघा, छान थंड करायला ठेवलेले. तर तो म्हणे मी टाक्या भरून घेतो. तर सोनूच्या चालू इकडं टाक्या भरण्याचं काम. तर सगळं छान असं मस्त पाणी मारलं बघा, आपण बघू शकता. छान वाटतंय. आता परत याला दुपारा मारावं लागेल बेटा. दुपारा मी नसले पण ना त्रास मोटर जोडून घे, वाटलं तर ती मोटर वरती टाक आणि मारून घे. आणि तसं नाही जमलं तर बकेटीनी डायरेक्ट बकेटीने एवढं पाणी मारून घेशील. हां, आणि मी नाही गेले तर मीच मारल, पण जर गेलेस तर तू मारशील बाळा, ठीक आहे. तर सोनू भरतोय बघा इकडं टाक्या आणि मी चालले खाली समूला दूध पाजायला. आत्ताच त्याने दूध आणून दिलं. तर चला. तर आता वाजले बघा ताई दुपारचे किती हो? 12. सकाळचे 12 वाजले. हा, आज सकाळचे 12 वाजले. आणि माझ्या लक्षातच नव्हतं की आज आमची अॅनिव्हर्सरी म्हणून. सकाळीच माझ्या बहिणीचा फोन आला, एक फोटो पाठव म्हणे, फोटो ठेवायला लागतो अॅनिव्हर्सरीचा. तेव्हा मला लक्षात आलं की आज आमच्या लग्नाचा वाढदिवस आहे म्हणून. तर सोनूश पप्पाला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सोनूश पप्पा आज मला फिरायला घेऊन चालले. तर आज 16 वर्ष पूर्ण झाले आणि 17वं लागलं. लग्न झालं तेव्हा किती वर्षाची होती तू? 16. हा, तर ती 16 वर्षाची होती आणि आज 16 पूर्ण झाले. हा, त्याच्यानंतरचे मी आज 32 वर्षात झाले का. आमच्या सुरुवातीचे जे आहेत 10 वर्ष पूर्ण भांडणातच गेली. खरंच गेले. तिला वाटायचं की कुठून हे माया पदरात पडलं, आणि मला वाटायचं मी काय पायावर धोडा पाडून घेतला. पण आता मी लय खुश आहे. हा, आम्ही थोडं समजूतदार झालो नंतर, आहे की नाही? मी जास्त झाले ताई. हा, ही समजूतदार झाली, ही समजून घेतली. मी सोनूश पप्पाला कधीच बांधत नाही. हा, तर तुला लग्न वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. अशीच माझी साथ देत राहा. आणि आज मी सोनूच्या पप्पाला संध्याकाळी छान असं गिफ्ट देणार आहे. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, सरप्राईज आहे. आणि आज आपण कुठं चाललो? तर आम्ही संभाजीनगरला चाललो, वाळूज संभाजीनगर. तर
थोडं काम आहे तिकडं, तर मग चला गेला मी फिरून आणतो आहे ना. हा, तर कामानिमित्त चाललो आम्ही, फिरायला चाललो ताई. आणि समूह, सोनू आणि आई घरीच आहे. तर लवकरच येणार आहे. हा, आम्हाला काही जास्त वेळ लावायचा नाही, पटकन जातो आणि पटकन येतो. तर काय कामासाठी चाललो समोर दाखवते व्हिडिओ मध्ये तुम्हाला, तर चला. तर निघालो बघा ताई आम्ही संभाजीनगरला. तर इकडे झोपलेली समूह, जास्त काही मी जोरात बोलत नाही कारण की ती उठन. आता आलेली गाडी आणि काय कामानिमित्त चालले समोर व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. आणि आजचा व्हिडिओ स्किप करू नका कारण की माझ्या ॲनिव्हर्सरीचा व्हिडिओ आहे. खूप छान करणार मी माझी ॲनिव्हर्सरी. आणि सोनूज पप्पासाठी काय गिफ्ट आणलेलं आहे मी ते सांगल पण समोर, है ना सोनू? तर सोनूला पण माहिती आहे आणि मला पण माहिती आहे, बाकी कोणालाच माहीत नाही आहे. तर चला, बाय सोनू. बाय. मी निघताना अगोदर स्वामीचे दर्शन घेत असते. तर श्री स्वामी समर्थ. तर आता मी निघाले बघा ताई. या गाडीमध्ये जाणार आहे बघा आम्ही, आमची काही गाडी नेत नाही आहे. तर बसलो बघा ताई आम्ही गाडीमध्ये आणि निघालो. गाडीत बसल्या बसल्याच सोनूज पप्पाचं चालू झालं काम, कारण की इथून तिथून त्यांना कॉल पण घ्यायचे होते आणि त्यांचा रात्रीचा ब्लॉग होता तो पण एडिट करायचा होता. तर पाठीमागं आम्ही दोघं छान बसलो आणि मग निघालो बघा. आता भोकरदनपर्यंत आलो आम्ही. तर आम्ही थांबलो होतो बघा ताई पालफाट्यावर, एका दादाला औषध देण्यासाठी मूळव्याधचं. ते येणार होते, इथून थोडंसं खेडगाव होतं त्यांचे, तिथून येणार होते. तर आणि सोनूज पप्पांनी जेवण केलेलं नव्हतं. दादानी आणि सोनूज पप्पांनी मिसळ खाल्ली आणि मी घेतली होती लस्सी. नंतर परत आम्ही निघालो संभाजीनगरकडं. तर रस्त्याने बघा किती वाळलेले सगळं, नाहीतर हे सगळं वातावरण हिरवंगार दिसतं बघा पावसाळ्यामध्ये. आता सगळे डोंगर डांगरं सगळं वाळलेलं आहे. तर आम्ही आलो होतो बघा चौक्यापर्यंत. तर चौक्यामध्ये तुम्हाला माहिती आहे, चौक्याच्या पुढं आल्याच्या नंतर आपण बौद्ध विहार लागतं. तिथं गौतम बुद्धाचं स्टॅच्यू आहे बघा, बघू शकता किती सुंदर मूर्ती बसवलेली इथं. त्याच्यानंतर आम्ही चौक्याला दर्शन घ्यायला उतरणार होतो, पण समोर इतका उशीर होत होता आम्हाला, त्याच्यामुळे आमचं काही दर्शन घेणं झालं नाही. आम्ही म्हणजे गाडीमधूनच दर्शन घेतलं ताई. तर आणि इतकं स्पीडनं गाडी होती त्याच्यामुळं मला व्यवस्थित तुम्हाला दाखवता पण नाही आलं. इथं आहे बघा चौक्याचा मसोबा, दिसत असेल तुम्हाला मंदिर. तर पोहोचलो होतो बघा आम्ही संभाजीनगरमध्ये. आम्ही हर्सूल मार्गेच गेलो होतो, ज्या साईडनं आपलं सलीम अली सरोवर वगैरे आहे बघा, तिथून आम्ही गेलेलो होतो. तर त्याची काही शूटिंग मला काढता नाही आली कारण की गाडीची एवढी स्पीडनं चालू होती त्याच्यामुळं. तर असं बाहेरून आम्ही वाळूजला पोहोचलो. तर आलो बघा आम्ही आता रांजणगावमध्ये. या कमानीमधून आम्ही जाणार आहे मध्ये आहे, 7 ते 8 किलोमीटर लंब आहे. कारण की कमळापूर रोडला जायचं आहे आम्हाला, म्हणजे रांजणगाव सोडून बाहेर आहे थोडंसं. तर आता पोहोचलो बघा आम्ही तिथं. तर बघू शकता किती सुंदर बंगले आहे ताई. हे बंगले ज्यांची प्लॉटिंगचे आम्ही ॲड करायला आलो त्यांचे, ते दोघा भावांचे. तर मी त्यांच्या बंगल्याचा छान व्हिडिओ काढला, मला खरंच खूप आवडले होते बघा ते. तुम्हाला आवडले तर कमेंट करून नक्की सांगा. आणि इकडं होतं त्यांचं ऑफिस. तर माझं चालू होतं बघा व्हिडिओ वगैरे काढणं. मागं बघू शकता परत एकदा घर किती सुंदर आहे, छान असा बंगला वाटत होता बघा. आणि इकडं आणि नंतर पोहोचलो आम्ही फायनली प्लॉटिंगवर. तर प्लॉटिंगची सगळी माहिती सोनूज पप्पाला देत होते ते सर. तोपर्यंत मी म्हटलं तुम्हाला पण दाखवून घेते मी किती सुंदर प्लॉटिंग आहे. तर ही रांजणगावपासून एक 7 ते 8 किलोमीटरवर आहे. एवढे लंब नसेल पण मी अंदाजे सांगते तुम्हाला. कमळापूर रोडवर आहे ही. आणि पाठीमागं तळं वगैरे पण आहे बघा, निसर्गरम्य वातावरण दिसत असेल तुम्हाला. तर हा प्लॉट आहे फक्त 6 लाख रुपयामध्ये ताई. आणि ते पण हप्त्याने मिळणार होता, त्याच्यामुळे ती ॲड करायची होती. तर मला पण आवडला होता प्लॉट, पण इतक्या दूर म्हटलं कोण जाईल आपलं राहायला, आपण इकडं राहतो ना. त्याच्यामुळं म्हटलं जाऊ द्या, पण छान आहे, कोणाला जर लागलं तर घेऊ शकता तिथं जाऊन तुम्ही. तरी त्यांची गाडी होती आणि इथं आम्हाला वेगळा शूट पण काढायचा होता, कॉमेडी. तर शूट काढायच्या निमित्ताने आपल्या फॉलोवर ताई वगैरे भेटल्या मला. त्यांना भेटून मला खरंच खूप आनंद झाला. तर त्या शिक्षिका होत्या आणि त्यांना माझे व्हिडिओ खरंच खूप आवडता. आणि नंतर मी घेतलं बघा महादेवाचं दर्शन. त्यांच्या घराच्या शेजारीच महादेवाचं मंदिर होतं. तर तिथं मी नेहमी जाहिरातीला जाते बघा ताई, आणि मला कुठंही महादेवाचं दर्शन करायला मिळतं. आजही मी इथं प्लॉटिंगची जाहिरात करायला आले आणि त्याच्या लागूनच महादेवाचं मंदिर आहे बघा. तर मी सगळं सोडून अगोदर दर्शन घ्यायला आले, नंतर करू आपण आपले कामं. ज्या दादांसोबत आम्ही ॲड करायला गेलो होतो त्यांनी त्यांच्या घरी पण नेलं होतं बघा आम्हाला. तर आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो. तर बघा त्यांचं घर किती सुंदर आहे, समोर व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला. हॉल बेडरूम किचन, म्हणजे 2 बेडरूम 1 हॉल किचन आहे. पण खूप सुंदर असे भांडे लावलेले होते त्या ताईंनी. इतकं स्वच्छता होती त्यांच्या घरामध्ये,
तर आपल्याला बघूनच लाज वाटेल की बाबा आपल्या घरात किती घाण आहे. मला तर खरंच वाटली त्यांचं घर बघून. आणि मंदिरही खरंच खूप सुंदर होतं. तुम्ही बघू शकता पूजा वगैरे केलेली होती आणि सगळे मोगऱ्याचे फुलं ठेवलेली होती त्यांनी. तर मला आवडलं म्हणून मी व्हिडिओ काढून घेतला त्यांच्या घराचा. म्हटलं तुमच्यासोबत पण शेअर करावं की खरंच काही काही लेडीज किती सुंदर घर ठेवता. जरी हाऊसवाईफ असल्या तरी भरपूर कामं असते आणि ते कामं करून एवढं स्वच्छ ठेवायचं म्हणजे खूप अवघड असतं. तर त्या ताईसोबत माझ्या गप्पा वगैरे झाल्या. त्यांनी आम्हाला पोहे आणि लाडूचा नाश्ता केलेला होता. नाश्ता वगैरे केला त्यांच्यासंग, छान अशा गप्पा मारल्या आणि नंतर आम्ही तिथून निघालो. तर या आहे बघा त्यांची बेडरूम. आणि हा आहे हॉल. इथं सोनूच्या पप्पांनी त्यांनी नाश्ता केला, मी त्यांच्यासोबत बसलेली होती पाठीमागे. तर आता निघतोय बघा आम्ही. येतो ताई मग. हो बाय. बाय. आलो बघा समूसाठी स्विमिंगचं टप घ्यायला. तर बघू आता केवढे म्हणते आता. हे बघा किती मोठे मोठे टप ठेवलेले आहेत ताई. आणि इकडे छोटेसे आहे. कोणतं घेतं दाखवते मी. आम्ही कोणता घेतो दाखवते तुम्हाला. चालू आहे सोनूज पप्पाचं भाव करणं. तर हा दिसतोय स्विमिंगचा टप. हा घेतला बघा समूसाठी आम्ही. छान आहे, जास्त छोटा नाही जास्त मोठा नाही. हे सगळे छोटे छोटे, एवढे छोटे घ्यायला पुरत पण नाही कारण की ती आता मोठी झालेली आहे. मंडळी आम्ही सकाळपासून जायला होतो गावाला. आता चालू समूचे एक्सप्रेशन पहा. काय झालं समू? ओ गो गो बोलो गोलो गो गोलो गो गोलो. चला संजोबा चला. चला चला. आज नाही रडली ती, मम्मीला पाहिल्यावर लगेच मम्मीकडे जायची. ती कवाची खेळू राहिली. अब पिल्लू मम्मी पप्पा आले. आता आम्ही घरी आता 8:15 झाले आणि समूला बघितलं तुम्ही रडताना. मला बघून रडली आणि आईकडे बसलेली आता तिकडं. तर इकडं मी पार्सलच आणल्या भाज्या. म्हटलं आईला पण परेशानी नको. आईने फक्त पोळ्या करून ठेवलेले आहे आणि हे आणलं समूला बाटप. हा मी बी करेन त्या. आता जेवण घेतो करून. आणि सोनूच्या पप्पासाठी काय गिफ्ट आणलेले ते दाखवते समोर व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर आम्हाला यायला वाजले बघा ताई 8:30. सोनूच्या पप्पा आहे ना. आणि समू थोडी बी रडली नाही म्हणे. रडली समू तू? बिलकुल नाही रडली. नाही ना? 2-3-4 तास झोपली. हा काही एक तास साडेवेला आईपाशी, एक तास मायापाशी, एक तास आंटी बशी, एक तास आईपाशी खेळत राहिली आहे ना? खेळत राहिली. तर आम्ही सकाळी गेलो होतो 12 वाजता आणि आम्हाला यायला वाजले 8:30. आत्ताच आम्ही आलो बघा. आणि आम्ही आता पार्सलच आणलेले भाजीचं, चपाती वगैरे टाकलेले. आता जेवण करायचे. आणि सोनूच्या पप्पाला मी अॅनिव्हर्सरीचं गिफ्ट देणार होते, तुम्हाला सांगितलं होतं ते. बघ हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला लग्न वाढदिवसाच्या. परत खूप 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 शुभेच्छा. आणि तुला पण खूप खूप शुभेच्छा. काढा. तर आता मयच पैसे घेऊन मलाच गिफ्ट आणला असं नाही. म्या कुठून आणा ताई? कुठून आणा म्या? गिफ्ट आणलं तर समजा थँक्यू तर मला. इन्व्हेस्टमेंट. चल उघडा ना. तर सोनूच्या पप्पाचं गिफ्ट कोणाला आवडलं ते कमेंट करून सांगा. पाहू तर सोनू, दे ना पहिले. मी सोनूच्या पप्पाला, माझी इच्छा होती त्यांनी साखळी अशी घालावी म्हणून. तर मी छान अशी त्यांना साखळी करून आणलेली बघा. आता मी त्यांना माझ्या हाताने घालून देणार. असं काढा सोनूचं. थँक्यू. हे ठेवा खाली. चांदीची आहे का? वा. चांदीची. आणि त्याच्यामध्ये ते लावायचंय बघा. आपल्याला ते दगड नाही भेटलेला हा का. हा टाका त्याच्यामध्ये. दोन. हा. स्टोन. टाका. मी हे करते हा. त्याला ते खाली ओढ. आता टाकून द्यायचं दगड. कोणता दगड म्हणजे कोणता? काहीतरी चांगलंच नाव. विक्टोरिया. विक्टोरिया नाही. हा विक्टोरिया नाही. हा टाका असं. हे पाहून घ्या, कमेंट मध्ये सांगा. हा कसला दगड आहे? हा काय पैशाला आकर्षित करतो आपल्याकडे. हा तर हा मी एका ठिकाणी कोणतं ज्वेलर्सची रत्न पारखी ज्वेलर्स. हा. रत्न पारखी ज्वेलर्स. त्या दादांकडे गेलो होतो. त्यांनी मला अंगठीसाठी आणि सोनूज पप्पाला गळ्यात घालण्यासाठी हा दिला होता. म्हणे याला चांदीची अंगठी जेव्हा करसान तेव्हा घाला. तेव्हापासून माझ्या डोक्यात होतं की सोनूज पप्पाला चांदीची साखळी करायची, केवढ्यात चांदीची बसली साखळी बाई? करायची. तर थांबा, एक मी मिनिट. सीताला आणायची सांगितली होती बघा. आता हे उचलून घ्या. समोर घ्या, समोर घ्या. काय बे तुला बी घालायचं का. केलं, केलं. फिट्ट झाली का? फिट्ट आली का थोडीशी. थोडी फिट्ट झाली. ठीक आहे. असं. थोडी फिट्ट झाली का? नाही थोडी खाली पाहिजे होती का? ठीक आहे, ठीक आहे. स्टार्ट.
तर थोडी फिट झाली, बदलून घेता येईल आहे का हा, ते? थोडीशी मोठी आणते मी, पण हा. अशी दिसते बघा ताई. तर कमेंट करून सांगा सोनू शॉपचं गिफ्ट कसं आहे. पायराईट म्हणते याला, पायराईट बरोबर. स्टोन. हा, तर आवडलं तुम्हाला? आवडलं. ओ बेटा. तर सोनूश पप्पाचं गिफ्ट कोणाला आवडलं ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा व्हिडिओ इथंच संपवते आपला. धन्यवाद, बाय.